21 प्रकरणं भ्रष्टाचाराची पाठवलेली आहेत. पूर्ण 50 झाली का मी पत्रकार परिषद केली. एकाही पत्राची त्यांनी पोच दिली नाही, काय कारवाई करतो सांगितलेलं नाही. सरकार बरोबर जो आहे, सरकार के साथ है वो सेफ है, असं आहे. जो किती भ्रष्टाचारी असेल तरी त्याला साफसुथरं करायचं काम सरकारमध्ये गेल्यावर होते. आणि म्हणून हे सगळे लोक पळवापळवीचं काम चाललेलं आहे. तुम्हाला अनेक किती लोक शेळकेंचंच काय, राज्याला लुटण्याचं काम सुरू आहे, राज्य लुटून खाण्याचं काम सुरू आहे. आणि जो सत्तेमध्ये आहे, सत्तेच्या बरोबर आहे, त्याला लुटण्याची मुभा आहे. त्याच्यावर कुठलीही कारवाई सरकार करू शकत नाही, कारण सगळेच चोर बसल्यावर कुणावर कारवाई करायची हा प्रश्न. जर नेतेच अशा पद्धतीने त्या ठिकाणी कार्य आणि महापराक्रम करत असतील तर मग कार्यकर्ते आणि आमदार का कमी पडणार. त्यामुळे संजय राऊत साहेबांनी जो मुद्दा त्या ठिकाणी मांडलाय, नक्कीच त्याच्या मागे कुठला ना कुठला तरी अभ्यास हा असू शकतो. आणि मग हजारो कोटी रुपये जर अशा पद्धतीने सत्तेत असणारे मंत्री आणि आमदार काढत असतील, त्यामध्ये खोलात जाऊन लक्ष देण्याची जरूरत आहे. खरं काय हे लोकांसमोर आलं पाहिजे. सुनील अण्णासोबत मी आता 10 मिनिटा पहिले स्वतः पूर्वी सुनील अण्णांशी बोललो. रॉयल्टीचा त्यांच्या परिवाराचा आणि त्यांच्या अनेक वर्षांपासूनचा बिझनेस आहे. त्यामधून जी रॉयल्टी मिळते त्यावर त्यांचा तो व्यवसाय, रॉयल्टीचा तो जो काही त्याचा स्टोन क्रशरचा वगैरे किंवा गौण खनिजाचा असेल तो चालतो. ते स्वतः तुमच्यासमोर येऊन तुमच्या मनातले संभ्रम निर्माण करतील. आजपर्यंतच्या इतिहासात संजय राऊत साहेबांनी ज्यांच्या विरुद्ध पत्र लिहिलं, ज्यांच्यावर आरोप केले, ते कुठले आरोप सिद्ध झाले नाहीत. असाच पूर्वी आरोप राहुल कुल यांच्यावर केला होता. त्याचं पुढं काय झालं? तसंच सुनील अण्णा शेळकेंवर आरोप केला. आरोपाचे सबळ पुरावे असतील तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना द्यावे, त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना द्यावे, ते कारवाई करतील. दरम्यान आमदार सुनील शेळके यांनी हे आरोप फेटाळून लावलेले आहेत. राऊतांनी आरोप करण्यापेक्षा पुरावे द्यावेत असं आव्हान त्यांनी दिलंय. संजय राऊत यांना व्यावहारिक किती माहिती आहे हे मला माहित नाही, परंतु संजय राऊत यांनी जी काही माहिती आपल्याकडे दिली किंवा जे काही आरोप केले आहेत ते आरोप करत असताना कुठल्याही प्रकारचे पुरावे नसताना त्यांनी आरोप केले आहेत. मी संजय राऊतांना सांगू इच्छितो, जर आपल्याकडे अशी कुठल्याही प्रकारची माहिती असेल, मला शासकीय कुठल्या नोटिसा आल्या असतील किंवा जर माझी कुठली चौकशी सुरू असेल तर त्याची मला त्यांनी माहिती द्यावी, त्याचे पुरावे द्यावे. जोपर्यंत संजय राऊत हे स्वतः लेखी कुठले पुरावे देत नाही तोपर्यंत या बाबतीत मी कुठलाही खुलासा देणार नाही.